आज नाश्त्यासाठी काय बनवावं? माझ्याकडे कालच्या 6 पोळ्या उरलेल्या होत्या. म्हटलं मस्तपैकी आता त्याचा चुरमा बनवूया. शिळ्या पोळ्यांचा चुरमा अतिशय उत्कृष्ट लागतो. तसेच पोळ्या वायासुद्धा जात नाही. बरेचदा आपल्याला प्रश्न पडतो की ह्या पोळ्या उरल्या, याचं काय करावं? काही वेळा फेकाव्या लागतात. पण म्हणतात ना, अन्न हे पूर्ण ब्रह्म, अन्न वाया जाऊ द्यायचं नाही. मग आपण वेगवेगळे प्रकार करतो. आज मी अतिशय सहज व सोपा, कोणीही करू शकेल असा पोळीचा चुरमा बनवणार आहे. कुस्करून घेते आता या पोळ्या. मिक्सरमधून काढायची आवश्यकता नाही. मिक्सरमधून अतिशय बारीक होणार, पण आपल्याला अति बारीक नको आहे. खूप जाड पण नाही राहू द्यायची. पोळी कुस्करून झाली आहे. आता ह्यामध्ये अगोदर मी लाल तिखट घालून घेते, अर्धा चमचा. फार तिखट नका घालू, कमी तिखटच ही छान लागते. आता काही वेळ पोळीमध्ये आपण बनवताना मीठ घालतो, त्यामुळे मिठाचं प्रमाणसुद्धा व्यवस्थित घालायचं आहे. मी कमीच घालत आहे. ऑलरेडी मी पोळ्यांमध्ये मीठ घालत राहते. मीठ घालून घेते. मिक्स करून घेते आता. तेल घालायचं आहे आता. एकत्र करून घेते. सर्वात आधी भरपूर कांदा एकदम बारीक कापला आहे. भरपूर टोमॅटोचं पाणी सुद्धा मी घालते. छान ओलावा येईल पोळीला. काकडी घेतली बारीक कापून. हिरवी मिरची बारीक कापलेली. कैरी बारीक कापलेली. आता कैरीचा सीझन आहे म्हटल्यावर कैरी तर गेलीच पाहिजे. खूप सुरेख लागतं. भरपूर कोथिंबीर. आता मिक्स करायचंय. अतिशय छान दिसत आहे, कलरफुल. मुलांना जर देणार असाल तर हिरव्या मिरचीचं प्रमाण कमी करा किंवा नाही घातली तरी चालेल. व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे. आता सर्व करायची आहे. ह्या चुरम्यामध्ये तेलाचं प्रमाण कमीच लागतं, कारण टोमॅटो आणि काकडीचं पाणीसुद्धा सुटलं जातं आणि ह्या हेल्दी असा चुरमा तयार होतो. आता सर्व करते. मस्तपैकी आता नाश्ता सर्व करत आहे. हा चुरमा आपण असाच सुद्धा खाऊ शकतो किंवा एखादं सूप बनवून ते सुद्धा आपण मिक्स करून खाऊ शकतो. येथे मी चण्यांचं सूप करून घेतलेलं आहे. यावर आता मी हे चणे अगोदर घालत आहे. थोडं हे सूप, हे टोटली ऑप्शनल आहे. वरतून थोडा कांदा, थोडा टोमॅटो,
थोडी काकडी, थोडी कैरी, कोथिंबीर, थोडी शेव, शेव जर घरी अवेलेबल नसेल तर सरळ उडदाचा पापड मस्तपैकी भाजायचा किंवा तळायचा आणि कुस्करून असा ह्या चुरम्यावर घालायचा. काय भन्नाट चव लागते. तुम्ही एकदा टेस्ट करा. नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा, टेस्ट करा आणि मला कमेंट करायला विसरू नका. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. लवकरच भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.